झी 24 तासनं ठाण्याच्या महिला आणि बाल विकास विभागातल्या उघडकीस आणलेल्या भ्रष्टाचार प्रकरणानंतर सरकार खडबडून जागं झालंय। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरेंनी या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिलेत। एवढंच नाही तर गेल्या 2 वर्षातल्या प्रशासकीय मान्यता मिळूनही काम सुरू न झालेल्या योजना रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे। ठाण्याच्या महिला व बाल विकास विभागात भ्रष्टाचार। झी 24 तासच्या बातमीनंतर खडबडून जागं झालं सरकार। घोटाळ्याच्या चौकशीचे मंत्री आदिती तटकरेंचे आदेश। ठाण्याच्या महिला व बाल विकास विभागात नाविन्य योजनांच्या नावाखाली 27 योजनांमध्ये 73 कोटींचा घोटाळा झाल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली। झी 24 तासनं घोटाळ्याची बातमी दाखवताच अवघ्या काही मिनिटात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेंनी या बातमीची दखल घेतली। आदिती तटकरेंनी पुढच्या काही मिनिटात झी 24 तासवर या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली। एवढंच नाही तर या योजनांच्या चौकशीसाठी महिला व बाल विकास उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा नेमल्याचं जाहीर केलं। अशा पद्धतीनं जिल्हा नियोजन अंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत याच्याही मान्यता देत असताना संबंधित विभागाचे अंदाजपत्रक असतील, त्यांचे कागदपत्र असतील, त्या संदर्भातली तपशिलात माहिती घेतल्याशिवाय अशा पद्धतीच्या कुठल्याही निधी देण्यात येऊ नये। कामं जर अपूर्ण राहिलेली असतील तर त्याची बिलही काढण्यात येऊ नये आणि पालकमंत्र्यांना निदर्शनास आणल्याशिवाय कुठल्याही अशा पद्धतीच्या प्रशासकीय मान्यता जिल्हा स्तरावरच्या देण्यात येऊ नये। 2024-25 25-26 म्हणजे 2 वर्षाचा कालावधी काम ॲक्टिव्ह असतं, म्हणजे प्रशासकीय मान्यता जी आहे त्याला मुदत 2 वर्षाची असते। तर ह्या 2 वर्षाच्या मुदतीत जर अशा पद्धतीच्या कुठल्या प्रशासकीय मान्यता दिल्या गेलेल्या असतील तर ते रद्द करण्याचे आदेश हे दिलेले आहेत। त्या संदर्भातली ह्या सगळी घटना समोर आल्यानंतर त्या संदर्भातली आम्ही उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि सदर संपूर्ण प्रकरणाची जे काही 73 कोटीचा कथित ते काही तिथं प्रशासकीय मान्यता दिल्याचं आणि काही कथित घोटाळ्याच्या संदर्भातली जी काही माहिती समोर आली आहे त्या संदर्भातली ते मर्यादित कालावधीमध्ये चौकशी करतील आणि तत्कालीन जिल्हाधिकारी असतील, तत्कालीन महिला बाल विकासचे अधिकारी असतील यांच्याकडून सुद्धा त्या संदर्भातली सगळी माहिती घेण्यात येईल आणि संबंधित जे ठेकेदार आहेत हे जर त्या ठिकाणी ते जर दोषी आढळले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। विभागाचं कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल। झी 24 तासनं दाखवलेल्या बातमीची विरोधकांनीही दखल घेतली। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी या प्रकरणात सरकारवर आणखी गंभीर आरोप केले आहेत। फक्त ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात असा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। मला एक कळत नाही या सरकारचं, तटकरे ज्या मॅडम आहेत त्यांचंही कळत नाही। 75 कोटी रुपयाचा तो भ्रष्टाचार एका ठाणे जिल्ह्यातला, ही कीड पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी एखाद्या पत्रकारांनी किंवा बातमीच्या आधारावर किंवा मीडियाने माध्यमांनी दाखवलेल्या बातमीच्या आधारावर हे सांगत असतील, पण हे पूर्ण राज्यात आहे। आम्ही सगळं सांगितलेलं आहे, सरकार कारवाई करायला तयार नाही। आता त्या जी कोण सप्लाय एजन्सी असेल त्याच्यावर आम्ही आता त्याला ब्लॅकलिस्ट करू असं सांगतात आहे। हे राज्यालाच कीड लागलेली आहे। माजी महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सुद्धा या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घालावं अशी मागणी केली। या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची सुद्धा मागणी केली आहे। खरं आश्चर्य आहे, कारण आपण जर बघितलं कुपोषण फक्त मेळघाटात नव्हे तर मुंबई ठाण्यासारख्या सिटीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि इथे जर घोळ होत असेल तर हे धक्कादायक आहे। याची इन्क्वायरी व्यवस्थित झाली पाहिजे आणि कागदोपत्री जर सगळ्या योजना राबवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना तंबी देऊन झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या या घोटाळ्यातील सगळ्या दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई व्हायला पाहिजे। फक्त चौकशी समिती नेमून हे प्रकरण थंड बसत्यात आम्ही जाऊ देणार नाही। जनतेच्या पैशांचा अपहार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी झी 24 तास पाठपुरावा करत राहणार। गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।